मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघात झाला आणि महाराष्ट्राच्या मनामनावरती आघात केला. लोकांना दुःखसागरामध्ये लोटून अजितदादा हे अनंताच्या प्रवासाला निघून गेले. आणखी देखील कार्यकर्त्यांची असणारे आक्रोश चालू आहे. कार्यकर्ते दुःखातून सावरले नाहीत. कुटुंबाची तर अवस्था काय असेल विचार करायला नको. आणि यामधून आपण जर बघितलं, काल अजितदादांच्या चितेला अग्नी दिला. दादाच्या चितेचा बिस्तव आणखी विजला देखील नाही तरी मीडियावाल्यांनी बातम्या चालवल्या की आता राष्ट्रवादीचे सूत्र कुणाच्या हातात जाणार. सुनेत्राताई राष्ट्रवादीचे सूत्र हातामध्ये घेणार, उपमुख्यमंत्री होणार. राष्ट्रवादीच्या गोठ्यामध्ये खळबळ. अरे भिकारचोट मीडियावाल्यांनो, त्यांना या दुःखातून सावरू द्या. अस्थि सावडण्याचा देखील आणखी कार्यक्रम झाला नाही. अरे याचा कळस म्हणजे त्या दिवशी अजितदादा गेले त्याच्या 2 तासाच्या नंतर असणारी एका न्यूज चॅनलवाल्याने अजितदादांची प्रॉपर्टी डिक्लेअर करून टाकली की अजितदादा आपल्या कुटुंबासाठी किती प्रॉपर्टी पाठीमागे ठेवून गेले. अरे सोन्यासारखा माणूस गेलाय. तुमच्या संवेदना हरपल्यात का? तुमचा दर्जा इतका कसा खालवलाय? एक काळ होता की पत्रकारितेला एक मान होता, त्यांचं एक दर्जा होता. तुम्ही पूर्ण दर्जा तुमचा घालून टाकत आहात. अशा इतका उतावळीपणा का? तुमचे तर्क कुतर्क वितर्क, या वितर्काने कुणाच्या मनावरती काय आघात होईल, त्या कुटुंबामध्ये काय हालचाली होतील, त्यांच्या मनावरती काय परिणाम होतील, याची तुम्हाला कुठलंही देणं घेणं नाही. मढ्यावरचं लोणी खाण्याचा प्रकार जो असतो ना तुमच्या खोट्या TRP साठी, तुम्ही कोणाचाही विचार करत नाही. तितके भिकारचोट हे मीडियावाले झाले. मित्रांनो, अशा दुःख प्रसंगी आपण असं वागणं कदापि योग्य नाही, बरोबर नाही.